श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचा डंका। आता बातमीवर विस्ताराने। धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीने बाजी मारली असून जिल्ह्यातून काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे। जिल्ह्यात झालेल्या मतदान टक्केवारी वाढीचा फायदा महायुतीला झाला आहे। राज्यातील महायुतीला बहुमत मिळाले आहे। धुळे जिल्ह्यातील विधानसभेच्या 5 जागा भाजप महायुतीने जिंकून धुळे जिल्ह्यातून काँग्रेसला हद्दपार केले आहे। जिल्ह्यातील धुळे ग्रामीणची एकमेव जागा काँग्रेसकडून हिसकावून घेतली आहे। येथे काँग्रेसचे कुणाल पाटील यांचा पराभव झाला आहे। धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पुत्र कुणाल पाटील देशभर मोदी लाट असताना 2014च्या निवडणुकीत उभे राहिले आणि ते जिल्ह्यातील 5 मतदारसंघांपैकी एकमेव काँग्रेसचे आमदार म्हणून राज्यभरात परिचयास आले। त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी महाआघाडीतर्फे त्यांना पुन्हा उमेदवारी दिली। त्यांच्या या विजयामुळे धुळे ग्रामीण हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात परिचयाला आला। या मतदारसंघातून निवडणूक लढताना मात्र यंदा कुणाल पाटील यांना महायुतीचे उमेदवार राम बदाने यांच्या समोर पराभव पत्करावा लागला। धुळे शहर विधानसभेच्या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले होते। या मतदारसंघात भाजप महायुतीचे अनुप अग्रवाल, एमआयएमचे फारुख शाह व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल गोटे यांच्यात चुरस होती। परंतु या मतदारसंघात अनुप अग्रवाल यांनी फारुख शाह यांचा 44,836 मतांनी पराभव केला। अनुप अग्रवाल यांना 1,15,125, फारुख शाह यांना 70,289 तर अनिल गोटे यांना 23,496 मते मिळाली। शिरपूर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री तथा आमदार अमरीश पटेल यांचे राजकीय प्राबल्य असून आदिवासींसाठी राखीव झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये आमदार पटेल यांचे कट्टर समर्थक काशीराम पावरा हे निवडणूक लढवत आहेत। 2019 मध्ये हा मतदारसंघ आदिवासी राखीव झाला। यामुळे अमरीश पटेल यांनी विधान परिषदेतून लोकप्रतिनिधित्व मिळवले आणि तेव्हापासूनच काशीराम पावरा हे लोकप्रतिनिधीमधून राजकीय पटलावर आले। 2019 व 2024 काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या काशीराम पावरा यांनी 2019 पूर्वी अमरीश पटेल यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे निवडणूक लढवली होती। तेव्हापासून काशीराम पावरा हे आमदार आहेत। यंदाही महायुतीच्या माध्यमातून त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली व ते पुन्हा एकदा आमदारपदी विराजमान झाले। त्यांचे प्रमुख विरोधक महाविकास आघाडीचे उमेदवार व अपक्ष उमेदवार जितेंद्र ठाकूर यांचा त्यांनी दारुण पराभव केला। काशीराम पावरा यांना 1,76,516 मते मिळाली तर जितेंद्र ठाकूर यांना 31,806 मते मिळाली। काशीराम पावरा हे 1,45,944 मतांनी विजयी झाले आहेत। साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार म्हणून विद्यमान आमदार मुंजोळा गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती। या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे माजी खासदार बापू चौरे यांचे पुत्र प्रवीण चौरे यांना काँग्रेसने तिकीट दिले तर भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्याने मोहन सूर्यवंशी यांनी या मतदारसंघात बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी केली होती। अशा परिस्थितीत शिंदे गटाच्या मंजुळा गावित या चौरे व सूर्यवंशी या विरोधकांसमोर पुरे पडले आहेत। त्यांनी विरोधकांचा पाडाव करत पुन्हा एकदा विजय संपादन करून या ठिकाणी आपले प्राबल्य अधोरेखित केले आहे। मंजुळा गावित यांना 1,04,649 तर प्रवीण चौरे यांना 99,065 मते मिळाली। मंजुळा गावित यांनी प्रवीण चौरे यांचा 5,584 मतांनी पराभव केला। जिल्ह्यातील बहुचर्चित मतदारसंघापैकी शिंदखेडा एक मतदारसंघ होता। या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार रावल हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उभे होते आणि यावेळी कुठल्याही परिस्थितीत त्यांना आसमान दाखवायचे असा संघ महाविकास आघाडीने बांधला होता। अगदी बारामतीतून त्यांच्या पराभवासाठी फिल्डिंग लागली होती। मात्र यंदा देखील आमदार जयकुमार रावल यांनी मीच शिंदखेडाचा किंग असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे। त्यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे संदीप बेडसे यांनी प्रयत्नपूर्वक लढाई लढली। मात्र महाविकास आघाडीमधील बंडखोरांनी नेहमीप्रमाणे यंदाही बेडसेंचा गेम केला। श्याम सनेर यांची उमेदवारी भाजपच्या पथ्यावर पडली आणि रावलांचा विजय सुकर झाला। आजपर्यंतच्या इतिहासात कधी नव्हे इतकी मानहानीजनक पराभव महाविकास आघाडीला स्वीकारावा लागला आहे। 5 मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे पानिपत झाले। भाजप महायुतीने राबवलेल्या वेगवेगळ्या योजना सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडकी बहीण योजना तसेच एक है तो सेफ है हा मुद्दा अतिशय प्रभावी ठरला। त्याचबरोबर जरांगे पाटलांनी केलेल्या आंदोलनाला राजकीय रंग लागल्याने त्याचा देखील फटका आघाडीला बसल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे। जय श्रीराम। आज धुळे शहरात ऐतिहासिक असा निकाल लागलेला आहे। महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून धुळेकर नागरिकांनी प्रचंड प्रेम या ठिकाणी महायुतीला दिलेला आहे आणि लाडकी बहीण योजना असेल, विकासाचे कामं असतील, त्या माध्यमातून जनतेने तो कौल दिलेला आहे। मी जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो। आमचे सर्व नेते, महायुतीचे सर्व नेते, आमचे स्थानिक डॉक्टर सुभाषजी भामरे असतील, अमरीशभाई असतील, गिरीश भाऊ असतील, आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ असतील, राजवर्धन कदमांडे असतील, जिल्हा अध्यक्ष असतील, सर्व माजी महापौर, सर्वच कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी
या शहरातील सर्व नागरिकांचा, हिंदू नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींचं हृदयाने त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आज तुमच्या माध्यमातून एक वचन देतो धुळेकरांना, जे मी कायम देत आलेलो आहे, का मी या शहरात आमदार म्हणून कधीच मिरवणार नाही. मी या जनतेचा सालदार म्हणूनच या ठिकाणी राहील आणि त्यांचे कामं करेल. जय श्री. काल आज तुमचा ऐतिहासिक असा विषय झालेला आहे, काय एकंदरीत आपली प्रतिक्रिया? भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या सरकारने माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या 32 वर्षाच्या तरुणावर जो विश्वास दाखवला होता, तो विश्वास धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वसामान्य जनतेने, मायबाप, माझ्या मावल्यांनी, माझ्या ज्येष्ठ मान्यवरांनी, या तालुक्यातील सर्वात मोठा जागरूक असा तरुण मित्र, जो तरुणांचा सगळा मोठा मॉप हा माझ्या मागं होता, त्या सगळ्या तरुणांनी तो विश्वास, पार्टीने दाखवलेला विश्वास हा माझ्यावरचा तो खरा ठरवला. आज भारतीय जनता पार्टीच्या तर्फे, महायुतीच्या तर्फे एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेने मला जो पाठिंबा दाखवला, एवढ्या मोठ्या प्रमाणात मतरूपी आशीर्वाद मला दिला, त्यांच्या विश्वासाला 100% मी सार्थ ठरेल आणि त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. सर्वसामान्य जनतेच्या हिताचे सगळे कामं हे माझ्या हातून व्हावे, अशी मी प्रभू चरणी प्रार्थना करतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे जिल्ह्यात 5 विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचा डंका. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.